सकाळी आम्ही 7ला जातो कचरा गोळा करायला। सकाळी 7 नंतर आमची हजेरी असते। तिथून आम्ही आमच्या एरियामध्ये जातो गाड्या घेऊन कचरा गोळा करायला। आम्ही 3700 महिला स्वच्छ मध्ये काम करतोय। 9 लाख 9.5 लाख प्रॉपर्टीज पर्यंत आम्ही पोहोचलोय। झोपडपट्टीमध्ये काम करतात, अनेक कचरा वेचक सोसायटीमध्ये करतात, मग ते त्यांचं ते काम चालू होतंय। आणि नागरिकांना मूळ म्हणजे कचरा ओला आणि सुका अजिबात माहित नव्हतं। ती पद्धत आम्ही शिकवली नागरिकांना की ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, सॅनिटरी पॅड वेगळं ठेवा। आम्ही 2 तासात कचरा गोळा करतो 250 घरांचा। PMCला 4 तास लागतील। त्यांना जे बिगारी असतील किंवा ड्रायव्हर असतील त्यांचा पगार त्यांना द्यावा लागत असतो। दुसरा म्हणजे त्यांचा पेट्रोलचा खर्च वाचतो, कारण आमच्या ढकलगाडीला पेट्रोल लागत नाहीये। पेट्रोल नसल्यामुळे प्रदूषण होत नाहीये। तर आम्ही नागरिकांकडे गेले तर कचरा उचलून आणल्यानंतर रिसायकलिंगला काढतो बाहेर। आणि जे रिजेक्ट कचरा असतो तो आम्ही PMCच्या गाडीला देतो। जे ओला कचरा निघतो ना, त्या ओल्या कचऱ्यापासून आम्ही बायोगॅस तयार करतो आणि खत तयार करतो। लोकांना असं वाटतं की ओला कचरा पटकन जिरला जातो खाली पडल्यानंतर, पण असं नाही आहे। ओला कचरा पण जड असतो आणि तो हानिकारक असतो घेऊन जायला। गाड्यांचा खर्च वाढतो, पेट्रोल हे सगळं म्हणजे वाढत जातं। त्यामुळे आम्ही काय करतो, तो ओला कचरा तिथल्या तिथे जिरवला जातो आणि त्याचं खत तयार करतो। सुका कचऱ्यामधलं भंगार आम्ही सगळं म्हणजे 20 प्रकारच्या बाजूला काढतो। भंगार म्हणजे प्लास्टिक झालं, काळा फुगा झाला, काचेची बॉटल, हार्पिक, जे पुनर्निर्मिती होते ना ते सगळं आम्ही बाजूला काढतो आणि तो वेगवेगळा भंगारला घालतो। मग काही महिलांनी मिळून दुकान सुरू केलं, आपलं भंगारचं दुकान। तिथं स्वतःच मालक आहेत, त्या स्वतः घालतात, स्वतः समोर जाऊन बघतात की किती काटा भरतो, काय भरतो। वेफरचे पॅकेट, चॉकलेटचे पॅकेट हे काय रिसायकलिंग वगैरे होत नाही। आम्ही हे MLP जे उत्पादक आहेत त्यांना जाऊन भेटलो, त्यांना आम्ही बोललो तर ह्याच्यावर काहीतरी तुम्ही उपाय काढा। त्यावेळेला त्या लोकांनी पण आम्हाला सपोर्ट दिला। जे उत्पादक आहेत ते आणि आम्ही मिळून ह्याच्यावर प्रक्रिया करतो। जे थर्माकोल आहे ते आमच्या एक गाडी येते, त्या गाडीवाल्यांना देतो, ते रिसायकलिंगला घेऊन जातात। आम्ही कचरा वेचताना जेव्हा आम्हाला हे सॅनिटरी पॅड किंवा हगीज वगैरे आम्हाला उचलायला लागत होतं, तेव्हा स्वच्छने आमचा असा निर्णय घेतला की हा वेगळा दिला पाहिजे आणि तो एका पेपरमध्ये गुंडाळून कॅरी बॅगमध्ये घालून त्याला रेड डॉट करून दिला पाहिजे। अशी सिस्टीम आमच्या स्वच्छने लागू केली आणि यामुळे आम्ही असा कचरा वेगळा करून दिल्यामुळे याची दखल सगळ्या जगाने घेतली। आम्ही 100 कोऑर्डिनेटर नेमलेले आहेत। ते कोऑर्डिनेटर आमच्यावर लक्ष द्यावं किंवा आमचं
काही समस्या असेल किंवा आम्ही काम व्यवस्थित करतोय की नाही, नागरिकांच्या काही तक्रारी आहेत का नाही, PMC बरोबर त्यांचा काही संवाद असेल ते बघण्यासाठी आम्ही कॉर्डिनेटर निवडलेले आहेत. त्याचबरोबर आमचं काम सुरळीत व्हावं म्हणून आमच्यातलेच काही प्रतिनिधी निवडले आहेत. हे 200 निवडलेले प्रतिनिधी महिन्यातून एकदा भेटतात. त्या मीटिंगमध्ये आमचे सगळे कार्यकर्ते मांडतात की हा मुद्दा आहे. मग त्या बायकांनी तर हो म्हटलं तर तो मुद्दा ते म्हणजे तिथं मांडतात. आणि कोण नाही म्हणलं, 10तल्या 5 जणी तरी नाही म्हणलं तरी तो मुद्दा पुढं नेत नाहीत. म्हणजे हे कुठं तर आम्हाला अधिकार आहे म्हणून आम्ही ह्या संघटनेचे मालक आहे. स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचा स्वच्छमध्ये काम करताना ही सुविधा आहे की सकाळी ती बाई 7ला जरी गेली तर 9ला ती 10ला घरी जाऊ शकते. कारण का, तिला जेवढं लागणारं पगार आहे तो तेवढं काम करून ती 4 तासात घरी जाऊ शकते. ही आमची सुविधा आहे. वयस्कर महिला, तिला चालू पण शकत नाही, पण ती शॉर्टिंग शेडवरती शॉर्टिंग करून पण तिचं ते उदरनिर्वाह करू शकते. मला तर असं वाटतं की अख्ख्या भारतात म्हणजे आमची स्वच्छ संस्था असं मॉडेल आहे की बायकांच्या मनावर चालतं. आम्हाला पगार देतं ते नागरिक देतं, कारण आम्ही त्यांच्याकडे जाऊन स्वच्छ संस्थेचे जे आम्ही सगळे कचरा वेचक आहे त्यांच्या दारोदारी जाऊन आम्ही सेवा पुरवतो. आमची त्याची गाडी त्याच्या दारात जाते, दुसऱ्या गाड्या जात नाही. आम्ही त्यांचं बकेट असताना हाताने घेतो, ते हाताने कचरा घेऊन. तर तसं ते गाडीवाला घेणार का? घेऊ शकत नाही. ते मोठी गाडी असती, ड्रायव्हर असतो, तिथंच उभा राहणार, वाजून ते आणा म्हणणार. आणि बाई 5 मिनिटात ना आली की ते निघून जातो. आम्ही ना 1 दिवस पण आम्ही सुट्टी केली ना त्यांना बदली नंबर द्यावा लागतो. नाही दिलं ना मग ती लोक आम्हाला इजोर फी देतात. मग त्यांचा हक्क आहे आम्हाला विचारायचा की तुम्ही का आले नाही, आम्ही तुम्हाला इजोर फी देतो. त्यामुळं आम्हाला त्यांना बदली नंबर द्यावाच लागतो. या कामात आम्हाला PMC सुद्धा मदत करते. ते आम्हाला ढकल गाड्या देते, हँडग्लोव्ज देते. जेव्हा आम्ही वस्तीमध्ये कचरा गोळा करायला जातो तर तेव्हा आमचा PMC सोबत एक करार आहे. प्रत्येक घरामागे 10 रुपये ते आम्हाला देतात. त्याचबरोबर आम्हाला वार्षिक निधी पण देते. आणि त्या निधीचा वापर आम्ही आमच्या कॉर्डिनेटरचा पगार किंवा आमच्या संस्थेत लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी आम्ही वापरला जातो.